परंतु एबीसी ट्रायंगल एबीसी रे बीडी बायसेक्ट टू एबीसी म्हणते अँड रे सी बायसेक्टर ऑफ एसीबी. तर इफ सेगमेंट AB कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट CAC देन प्रूव्ह दॅट ED पॅरलल टू BC. सगळ्यात पहिल्यांदा ट्रायंगल काढून घ्या. ट्रायंगलला नाव देऊन द्यायचं ABC. ABC हे नाव देऊन दिलं. त्यानंतर काय म्हणते की रे BD बायसेक्टर ABC. ABC चा BD हा बायसेक्टर आहे. म्हणजेच काय असा बायसेक्टर काढून टाकायचा म्हणजे त्याचे दोन इक्वल पार्ट झाले आणि B आणि इथं राहणार आपला D. त्यानंतर म्हणते रे C बायसेक्टर ऑफ ACB. ACB चा सुद्धा बायसेक्टर आहे. त्या बायसेक्टरला नाव देऊन देऊ CE. C आणि हा राहणार E. आणि AB पॅरलल टू AC आहे. AB आणि AC हे कॉन्ग्रुएंट आहे. तर प्रूव्ह करायचं आहे आपल्याला की AD पॅरलल टू BC. AD पॅरलल टू BC. BC ED सॉरी ED म्हणजेच काय ED म्हणजेच काय हे कंट्रॅक्शन करावं लागेल आपल्याला. ED पॅरलल टू BC हे आपल्याला टॉपिक प्रूव्ह करायचा आहे. म्हणजे मला सांगा आता एक गोष्ट आपल्याला लक्षात येऊन राहिली याच्यामध्ये की आपल्याला हा टॉपिक प्रूव्ह करायचा आहे. हा टॉपिक प्रूव्ह करायचा आहे म्हणजेच काय करायचं आहे या दोन पॅरलल लाईन प्रूव्ह करायचं आहे. आपली प्रॉपर्टी बनून राहिली होती ना. प्रॉपर्टी काय होती आपली पॅरलल लाईन प्रूव्ह करायची आहे तर कोणाचा रेशो पाहिजे आपल्याला साईडचा रेशो पाहिजे. म्हणजेच काय कोणती प्रॉपर्टी होती बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम अशी होती आपल्याला. आणि कन्व्हर्स बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम मध्ये काय होतं पॅरलल लाईन वरून साईडला प्रूव्ह करायला लागत होतं. ते कन्व्हर्स झालं. आणि बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम म्हणजेच काय साईड वरून आपल्याला साईडच्या रेषेवरून आपल्याला त्या दोन लाईन पॅरलल आहे का हे प्रूव्ह करायचं होतं. म्हणजेच काय इथं काय झालं पाहिजे काय ह्या दोन पॅरलल लाईन प्रूव्ह होऊन देईन आपल्या आहे म्हणून ह्या दोन लाईन पॅरलल आहे हे प्रूव्ह कधी होणार तर सगळ्यात पहिल्यांदा आपली जी बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम म्हणते त्याच्यामध्ये AE डिवायडेड बाय EB इक्वल टू AD डिवायडेड बाय CD असा टॉपिक झाला. म्हणजेच काय ह्या दोन लाईन काय आहे पॅरलल आहे हे ऑटोमॅटिकली प्रूव्ह होऊन जाईल. त्याच्या कारणानं आता मी काय करतोय की सगळ्यात पहिल्यांदा गिव्हनचं स्टेटमेंट लिहून टाकतो. कारण प्रत्येक वेळेला आपल्याला गिव्हनचं स्टेटमेंट प्रूफ मध्ये लिहावं लागेल. त्याचे मार्क आहेत. त्या कारणानं आपण गिव्हनचं स्टेटमेंट कुठे शोधण्याची गरज नाही आहे. आपल्या नोटबुकमध्येच असते क्वेश्चन मध्ये. याचा जर 1 मार्क भेटत असेल गिव्हन आणि प्रूफचा 1 मार्क जर भेटत असेल आणि आपण प्रूफ मध्ये सर्व टॉपिक आपला जरी चुकला तर 1 मार्क कुठून येते आपल्याला. त्या कारणानं आपण काय लिहून टाकू BD बायसेक्टर किंवा BD बायसेक्ट अँगल ABC. ABC चा हा बायसेक्टर आहे BD. त्यानंतर CE बायसेक्ट अँगल ACB. ACB चा बायसेक्टर आहे C. आणि AB सेगमेंट आहे. AB सेगमेंट AB कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट आहे AC. हे तिन्ही टॉपिक गिव्हन मध्ये दिले आणि प्रूव्हचा टॉपिक सुद्धा गिव्हन मध्ये म्हणजे अगोदरच दिलाय. काय प्रूव्ह करायचं आपल्याला की ED पॅरलल टू प्रूव्ह करायचा ED पॅरलल टू BC हा टॉपिक प्रूव्ह करायचा आहे. त्याच्या कारणानं मी आता प्रूव्ह कसं करतो बघा. अगदी सोपी कंडिशन सांगतो. जास्त कठीण सांगत नाही. घुमून फिरून नाही बोलत सरळ सरळ बोलतोय. ज्याच्यामध्ये ABC चा बायसेक्टर BD आहे. अँगल ABC चा बायसेक्टर BD आहे असे पहिलं स्टेटमेंट म्हणते. त्या स्टेटमेंटला पुन्हा प्रूफ मध्ये टाका. की आपण सगळ्यात पहिल्यांदा एक काम करून टाकू की आपल्यापाशी जो ट्रायंगल आहे ट्रायंगल कोणता आहे ABC च्या आत हे सर्व काही घडून राहिलं. त्या कारणाने मी म्हणतोय इन म्हणजे आत ट्रायंगल ABC मध्ये जे काही घडून राहिलं ते आता मी लिहितोय. याच्यामध्ये हा BD आहे बायसेक्टर ऑफ अँगल ABC. इथे लिहितोय BD बायसेक्ट ऑफ अँगल ABC चा हा बायसेक्टर आहे. हा BD जर बायसेक्टर झाला तर हा अँगल ना हा अँगल काय झाला आपला सेम झाला. बरोबर आहे ना. इतकं तर म्हणतात ना हा अँगल आणि हा अँगल सेम झाला. ठीक आहे. आणि त्यानंतर
जर आपण ए बी सी हा टॉपिक घेतला, ए बी सी याचा हा बायसेक्टर आहे, त्या कारणाने याचे काय पडले, हे दोन भाग तयार झाले. ठीक आहे ना. म्हणून आपलं बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम काय म्हणते, याच्या साईड याची साईड डिवायडेड बाय ह्या अँगलची साईड इक्वल टू ही साईड डिवायडेड बाय ही साईड. ठीक आहे. जेव्हा हा अँगल तयार होतो तेव्हा, आणि हा अँगल जेव्हा तयार झाला तेव्हा काय होऊन जाईल, ही साईड डिवायडेड बाय ही आणि ही साईड डिवायडेड बाय ही साईड. बरोबर आहे. त्या कारणाने आपण काय करू की त्यामध्ये ए बी डिवाइड बाय बी सी असं करू, ए बी डिवायडेड बाय बी सी आणि इक्वल टू होऊन जाईल ए बी म्हटलं आपण, त्या कारणाने ही घ्यायची आता ए डी. तर ए डी डिवायडेड बाय सी डी, ए डी डिवायडेड बाय सी डी. हा टॉपिक झाला आपला, याला आपण 1 नंबर टाकून देऊ. ह्या अँगलमुळे हा टॉपिक तयार झाला, ह्या साईडचा टॉपिक ह्या अँगलमुळे तयार झाला. त्याच्यानंतर आता जसा आपण हा अँगल घेतला त्याच पद्धतीनं हा अँगल सुद्धा घेऊ. म्हणजेच काय, ही कंडिशन पहा आता त्याच्यामध्ये, सीई बायसेक्टर अँगल ए सी बी, सीई बायसेक्ट ऑफ अँगल ए सी बी. एसीबीचा हा सीई बायसेक्टर आहे आणि त्याच्या कारणाने काय होऊन जाईल की ही साईड डिवायडेड बाय ही साईड, म्हणजेच काय, ए सी डिवायडेड बाय बी सी, ए सी डिवायडेड बाय बी सी आणि इक्वल टू काय होऊन जाईल रे, ए सी घेतला आपल्याला ही घ्यावं लागेल, हा अँगल ना हा अँगल इक्वल झाला, याच्या समोरची साईड एई, एई डिवायडेड बाय बी. पुन्हा एक गोष्ट सांगू ना की हा जो अँगल आहे, हा अँगल झाला म्हणून ह्या अँगलच्या समोरच्या साईड आणि त्याच्या आजूबाजूच्या साईड, म्हणजेच काय, रिमेनिंग साईड, ही साईड ना ही साईड त्याची रिमेनिंग साईड आहे, याचं प्रपोर्शन होणार आणि त्याच्या समोरच्या साईडचं प्रपोर्शन होणार. प्रपोर्शन म्हणजेच काय, फ्रॅक्शन तयार होणार. तर याला आपण सेकंड नंबर टाकून देऊ, याला टाकला आपण सेकंड नंबर. ठीक आहे. इथपर्यंत सर्वांचा टॉपिक क्लिअर आहे. आता समोरचा याच्यामध्ये फ्रॉम 1 and 2 वरून आपण काय म्हणू शकतो, तर एक गोष्ट मला दिसून राहिली, ते बघा यामध्ये एक गोष्ट दिसून राहिली की इथं ए बी आहे, ए बी डिवायडेड बाय बी सी आणि इथं ए सी डिवायडेड बाय बी सी आहे की नाही. तर ए बीचीच व्हॅल्यू ए सी आहे, हे बघा ए बीचीच व्हॅल्यू ए सी आहे. हा टॉपिक आहे, म्हणजेच काय, टॉपिक प्रूव्ह करायचा आहे. ओके, हा टॉपिक आपल्याला प्रूव्ह करायचा आहे. ठीक आहे. तर हा टॉपिक जर आपल्याला प्रूव्ह करायचा आहे तर आपण काय करणार, आपण काय करू शकतो, तर आपण ए डी डिवायडेड बाय सी डी आणि ए ई डिवायडेड बाय बी. व्हेरी गुड. आता पहा, या टॉपिकमध्ये आपण हा टॉपिक लिहू सगळ्यात पहिल्यांदा, गिवनचा टॉपिक जो आपल्याला दिला आहे की सेगमेंट ए बी कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट ए सी, कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट ए सी हा टॉपिक दिला. आता फ्रॉम 1 and 2 चं आपण कंपॅरिझन करू की ए बी च्या जागी मी ए सी टाकतोय, ए बी च्या जागी मी ए सी टाकतोय, म्हणजेच काय, ए बी डिवायडेड बाय ए सी च्या ऐवजी काय होऊन गेलं, ए सी डिवायडेड बाय बी सी होऊन गेलं, है की नाही, ए सी डिवायडेड बाय बी सी होऊन गेलं. त्या कारणाने मी इथे लिहितोय की ए बी डिवायडेड बाय बी सी आणि त्या ए बीच्या जागी, त्या ए बीच्या जागी आता मी ए सी टाकतो, म्हणजेच हा टॉपिक झाला ए सी डिवायडेड बाय बी सी. झाला की नाही झाला, हे दोन्ही टॉपिक सेम आहे. चला ठीक आहे. आता ए सी डिवायडेड बाय बी सी या टॉपिकला झाला. आता फ्रॉम आणि 1 and 2 काय म्हणते, हे दोन्ही स्टेटमेंट काय म्हणते, इक्वल आहे. ए बी ची व्हॅल्यू ए सी आहे आणि बी सी ची व्हॅल्यू बी सीच आहे. ठीक आहे. तर 1 आणि 2 वरून काय म्हणू शकतो मी की ए सी डिवायडेड बाय बी सी आणि इथं सुद्धा ए सी डिवायडेड बाय बी सी, कारण ए बी म्हणजे ए सीच आहे, ए बी म्हणजे आपला ए सीच आहे, म्हणजे ए सी डिवायडेड बाय बी सी आणि ए सी डिवायडेड बाय बी सी या दोघांची व्हॅल्यू, म्हणजे ए सी डिवायडेड बाय बी सी ची व्हॅल्यू हेही आहे, ए सी डिवायडेड बाय बी सी ची व्हॅल्यू हेही आहे, म्हणजेच काय, याच्या इक्वल ही आहे. म्हणजे फ्रॉम 1 and 2 वरून म्हणू शकतो मी की ए डी डिवायडेड बाय सी डी इक्वल टू ए ई डिवायडेड बाय बी, ठीक नाही. म्हणून आपण काय म्हणणार, देअरफॉर ए सी ए डी डिवायडेड बाय सी डी इक्वल टू ए ई डिवायडेड बाय बी. हा टॉपिक आपण करणार. ही आहे आपली, हे आपलं थेरम. आता ह्या थेरम नुसार आपण काय करणार आहे की ए डी डिवायडेड बाय सी डी, ए डी डिवायडेड बाय सी डी झाला
आणि AE डिवायडेड बाय काय झाला BE झाला. हेच तर प्रूफ करायचं होतं ना आपल्याला. दोन लाईन जर पॅरलर आहे तर ह्या साईडचा प्रपोर्शन इक्वल टू ह्या साईडचा प्रपोर्शन पाहिजे होता आपल्याला. त्याच्या कारणानं आता काय म्हणणार आपण, ह्या स्टेटमेंटला करून टाकू 1 2 3 किंवा ह्या स्टेटमेंटला करू एखादे 3 आणि इथं फ्रॉम 1 2 3 वरून फ्रॉम 1 2 and 3 ह्या 3 स्टेटमेंट वरून मी काय म्हणू शकतो, प्रूव्ह दॅटचा टॉपिक डायरेक्ट लिहू शकतो की प्रूव्ह दॅट काय झालं, ED पॅरलल टू BC, ED पॅरलल टू BC. हे झाली आपली बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम इतकं इझी आहे. लिहून टाका हा क्वेश्चन. प्रॅक्टिस सेट 1.2 मधला 11 नंबरचा क्वेश्चन आहे. सगळ्यात पहिल्यांदा सिमिलर ट्रायंगल हा टॉपिक पहा. सिमिलर ट्रायंगल म्हणजे तुम्हाला समजते काय झालं रे, दिलाय. सिमिलर ट्रायंगल म्हणजे तुम्हाला समजते काय होते. सिमिलर म्हणजे सारखे समान. तर सिमिलर ट्रायंगल म्हणजे दोन ट्रायंगलचं कंपॅरिझन आहे. त्या दोन ट्रायंगलच्या कंपॅरिझन मध्ये आपल्याला सिमिलर टॉपिक दाखवायचं आहे. म्हणजे काय एक ट्रायंगल दुसऱ्या ट्रायंगल सोबत सिमिलर आहे हे आपल्याला दाखवायचं आहे. त्यासाठी आपण दोन ट्रायंगल काढून घेऊ. हे बघा, एक ट्रायंगल जो दिसून राहिला तुम्हाला ABC आणि दुसरा ट्रायंगल दिसून राहिला तुम्हाला PQR. ह्या ABC आणि PQR ला आपण सिमिलर ट्रायंगल म्हणू काय. आता एक ट्रायंगल तर मला मोठा दिसून राहिला साईजनं आणि एक ट्रायंगल मला छोटा दिसून राहिला. जरी हे दोन्ही ट्रायंगल सेम लेंथचे नसेल पण तरी सुद्धा ते सिमिलर असू शकतात. का असू शकतात, ते त्याच्या रेशोमुळे सिमिलर असू शकतात. याचा रेशो आणि याचा रेशो जर सेम झाला तर हे दोन ट्रायंगल काय आहे, सिमिलर ट्रायंगल आहे. मग रेशो कशाला म्हणू आपण, फॉर एक्झाम्पल याची साईड आहे ही AB आहे, फॉर एक्झाम्पल AB आहे 6, त्यानंतर ही आहे फॉर एक्झाम्पल 8 आणि ही आहे नंतर 4. ओके ठीक. तर इथं जर 3 राहिले, इथं जर 4 राहिले आणि इथं जर 2 राहिले तर ह्या अँगल काय आहे, सिमिलर ट्रायंगल आहे. पूर्ण ट्रायंगल का सिमिलर ट्रायंगल आहे, कारण पहा याच्या साईडचं प्रपोर्शन पहा बरोबर फिट बसते. AB 6 आहे की नाही, AB 6 आहे तर त्या 6 चे काय केले इथं हाफ केले. BC 8 आहे तर 8 चे काय केले हाफ केले आणि AC किती आहे 4 आहे तर 4 चे काय केले हाफ केले. आहे की नाही. म्हणजेच काय, याला जर आपण 2 न डिवाइड केलं तर हे नंबर ना हे नंबर सेम होते. म्हणजे याचा आणि याचा प्रपोर्शन काय आहे, सेम आहे. फॉर एक्झाम्पल आपण पाहू ज्यामध्ये AB इथं PQR आणि DEF असे दोन ट्रायंगल घेतले पुस्तकामध्ये, आपण असे घेतले ज्यामध्ये आपण AB डिवाइडेड, AB ची डिवायडेशन कोणासोबत करायची, ह्या साईडची डिवायडेशन ह्या साईड सोबत, म्हणजे ही आणि ही साईड AB आणि PQ इक्वल टू काय असायला पाहिजे, BC आणि QR असायला पाहिजे. आणि त्यानंतर काय असायला पाहिजे, AC डिवायडेड बाय PR असलं पाहिजे. AB ची व्हॅल्यू किती आहे, आता हे तिन्ही असं असायला पाहिजे म्हणून राहिलो. आहेच काय नक्की, तर हे प्रूव्ह करायसाठी आपल्याला प्रत्येक याचा रेशो काढावा लागत. तर AB डिवायडेड बाय PQ चा रेशो काढून घेऊ. AB डिवायडेड बाय PQ, तर AB आहे 6 आणि PQ आहे 3. चला त्याच्यानंतर BC डिवायडेड बाय QR काढून टाकू. तो BC आहे 8 आणि तो आहे 4. त्यानंतर AC डिवायडेड बाय PR काढायचं, इक्वल टू ते आहे 4 आणि तो आहे 2. पहा 3 1 चा 3, 3 2 चा 6, 4 1 चा 4, 4 2 चा 8 आणि 2 1 चा 2, 2 2 चा 4. म्हणजे इथं रेशो बनला 2/1 चं प्रपोर्शन, इथे 2/1 चं प्रपोर्शन, इथे सुद्धा 2/1 चं प्रपोर्शन आहे की नाही. म्हणजेच काय, ह्या प्रत्येक साईड सोबत काय आहे, सेम रेशो न इक्वल आहे.
आहे ना, सेम रेशोने इक्वल आहे, परंतु त्याची लेंथ वेगवेगळी आहे. हा मोठा ट्रायंगल आहे, हा छोटा ट्रायंगल आहे, परंतु सिमिलॅरिटी कशाला म्हणतो, तर सिमिलॅरिटी म्हणजे काय, त्याची हाईट सेम असणं नाही, तर त्या हाईटचं प्रपोर्शन सेम असणं. ह्या दोनचं प्रपोर्शन सेम आहे, त्याच्या कारणानं ते दोन्ही काय आहे, ट्रायंगल सिमिलर ट्रायंगल आहे. ठीक आहे. तसंच अँगल ते तसंच करायचं. अँगल तर सेमच राहणार आहे. हा ट्रायंगल मोठा झाला म्हणून अँगल काही मोठा नाही होणार आहे, अँगल सारखाच राहत असतो. त्या कारणानं हा अँगल ना हा अँगल, हा अँगल आणि हा अँगल आणि हा अँगल आणि हा अँगल, हे अँगल काय राहणार, सेम राहणार, इक्वल राहणार. आणि देअरफॉर अँगल ए कॉन्ग्रुएंट टू अँगल पी, अँगल बी कॉन्ग्रुएंट टू अँगल क्यू, अँगल सी कॉन्ग्रुएंट टू अँगल आर. लिहून टाका हा टॉपिक. बस मग टेस्ट ऑफ सिमिलरिटी ऑफ ट्रायंगल पाहून घेऊ. नवीन टॉपिक आपण पाहणार आहोत, टेस्ट ऑफ सिमिलरिटी ऑफ ट्रायंगल. ज्याच्यामध्ये पहिली टेस्ट आहे ए टेस्ट. ए टेस्ट हे टेस्ट आहे. आता ए टेस्ट फॉर सिमिलॅरिटी ट्रायंगल. फॉर सिमिलॅरिटी ट्रायंगल हे जे ए टेस्ट आहे, मागच्या वर्षी पाहिली होती. सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल काय, तर हे नवीन टॉपिक आला आपल्यापाशी. जर ए टेस्ट नुसार जर तो अँगलच्या प्रत्येक त्या ट्रायंगलचा प्रत्येक अँगल जर सेम असेल तर तो काय सिमिलर ट्रायंगल आहे. बस काही नाही. मागील वर्षी जो टॉपिक पाहिला होता तोच टॉपिक रिपीट झालाय, काही वेगळा टॉपिक रिपीट झाला अशातला काही भाग नाही. दोन ट्रायंगल काढणं आवश्यक आहे. दोन ट्रायंगल काढून घेऊ, दोन वेगवेगळ्या हाईटचे ट्रायंगल काढून घेऊ. ट्रायंगलला नाव देऊन देऊ ABC आणि दुसरं नाव देऊन देऊ PQR. आता पहा, जे ह्या ट्रायंगलच्या अँगलचे सिम्बॉल दाखवले आहे, ठीक आहे, त्यावरून मी कन्सिडर करू शकतो की हा अँगल आणि दुसरा कोणत्या अँगल सोबत कॉन्ग्रुएंट आहे. तर हा बी जो आहे, बी साठी एकच लाईन वापरली, इथे एक लाईन वापरली, म्हणजेच काय अँगल बी हा कोणासोबत कॉन्ग्रुएंट आहे, अँगल क्यू सोबत कॉन्ग्रुएंट आहे. ठीक आहे, सोपी कंडिशन आहे. त्याच्यानंतर काय होऊन राहिलं, हा जो सी आहे, हा अँगल सी साठी जे साइन वापरलं तेच अँगल आर साठी वापरलं, त्या कारणाने अँगल सी कॉन्ग्रुएंट टू अँगल आर होणार आहे. त्याच्यानंतर अँगल ए साठी जे दोन लाईन वापरल्या त्या दोन लाईन पी साठी वापरल्या, त्या कारणाने कॉन्ग्रुएंट टू अँगल पी होणार आहे. हे तिन्हीचे तिन्ही अँगल कॉन्ग्रुएंट आहे हे मला दाखवलं आहे डायग्राम मध्ये. डायग्राम मध्ये साइड कॉन्ग्रुएंट आहे असं कोणतंही आयडेंटिकल मार्क केलेलं नाही. त्याच्या कारणाने फक्त अँगलच मला माहिती आहे आणि तीनच्या तिन्ही अँगल सोबत कॉन्ग्रुएंट आहे, म्हणजेच 100% काय आहे, देअरफॉर ए टेस्ट आहे. ए टेस्ट आहे. झालं सोपं आहे की नाही. तीन अँगल सोबत कॉन्ग्रुएंट आहे म्हणून ए टेस्ट. त्यानंतर दुसरा टॉपिक. आता जे कोरिस्पॉन्डन्स पॉइंट आहे ते कोरिस्पॉन्डन्स पॉइंट सुद्धा लिहून टाकू. कोरिस्पॉन्डन्स पॉइंट काय आहे, जर आपण हा ट्रायंगल लिहत असताना असा लिहिला ABC असा लिहिला, तर याचा कोरिस्पॉन्डन्स कोणता आहे. कोरिस्पॉन्डन्स म्हणजे पॉइंट टू पॉइंट पॉइंट टू पॉइंट कॉन्ग्रुएंट. पहा, ए सोबत कोण आहे रे, पी आहे की नाही. ए सोबत कोण आहे, पी आहे, त्या कारण ट्रायंगल पी. बी सोबत कोण आहे, क्यू आहे, आणि सी सोबत कोण आहे, आर आहे. तर हे कोरिस्पॉन्डिंग पॉइंट टू पॉइंट होणार, प्रत्येक पॉइंटचा वेग. ट्रायंगल आपण कसंही लिहू शकतो, परंतु कोरिस्पॉन्डन्स आपण कसंही नाही लिहू शकत. त्यानंतर नवीन टेस्ट आहे ह्या वेळेला, जी मागच्या वर्षी नव्हती, ती आहे ए टेस्ट.
ऑफ सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल किंवा फॉर सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल. दोन ट्रायंगल काढायला लागेल त्यासाठी सुद्धा. हा एक ट्रायंगल काढला, हा दुसरा ट्रायंगल काढला, ज्याच्यामध्ये इथे आपण ए बी सी घेऊ, इथं आपण पी क्यू आर घेऊन घेऊ आणि त्याचे फक्त आपल्याला दोन अँगल कॉन्ग्रुएंट दाखवले. दोन अँगल, हा अँगल ना हा अँगल कॉन्ग्रुएंट दाखवला आणि हा अँगल आणि हा अँगल कॉन्ग्रुएंट दाखवला. बाकी कोणतीच माहिती आपल्याला या दोन ट्रायंगल मध्ये दिली नाही. म्हणजेच काय आहे 100% ए टेस्ट आहे. हा ए म्हणजे हा अँगल आणि हा अँगल म्हणजे एक झाला आणि हा अँगल आणि हा अँगल दोन झाले. म्हणजेच काय ए टेस्ट साइड वगैरे कोणतेच कॉन्ग्रुएंट दाखवले नाही. त्या कारणानं अँगल बी सोबत कॉन्ग्रुएंट आहे तो अँगल क्यू. त्यानंतर अँगल सी सोबत कॉन्ग्रुएंट आहे तो अँगल आर. देअरफॉर ए टेस्ट ऑफ किंवा फॉर सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल. कोरिस्पॉन्डन्स कसे होईल तर तसेच होईल, जसे याचे झाले होते तसेच होणार. चला समोरच्या टॉपिक कडे जाऊ. त्यानंतर ए टेस्ट झाल्यानंतर आहे एस टेस्ट. एस टेस्ट फॉर सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल. सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल. दोन ट्रायंगल काढून घेऊ. असा ट्रायंगल आहे किंवा असे काढले चालतात आणि एक दुसरा असा. याला नाव देतोय ए बी सी. इथे एक्स वाय झेड देतो, एक्स वाय झेड. आता पहा, जर याची साईड 1.5 दिली आहे, याची साईड 1.5 दिली आहे, हा अँगल कितीचा आहे माहित नाही, परंतु इथं आयडेंटिकल मार्क असं दिलंय आणि ही साईड 2 ची दिली आहे किंवा ही साईड 1 ची दिली आहे. फॉर एक्झाम्पल ही 1.5 ची दिली आहे आणि हे 2 ची आणि हे 3 ची दिली आहे. तर आपल्याला ओळखा लागेल की आता याची टेस्ट कोणती आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण काय केलं होतं की जेव्हा मी म्हटलं होतं कोणती पहिली टेस्ट होती आपली, ए टेस्टच होती काय पहिली. ठीक आहे. तर याच्यामध्ये काय करावं लागेल आपल्याला, दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट आहे कशावरून, सगळ्यात पहिल्यांदा टॉपिक होता दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट आहे कशावरून, तर त्याचे रेशो काय राहिले पाहिजे, सिमिलर राहिले पाहिजे, त्याचे रेशोचं प्रपोर्शन सेम आलं पाहिजे. तर सगळ्यात पहिल्यांदा साईड दिल्या त्या कारणाने प्रॉब्लेम झाला. साईड दिल्या त्या कारणाने प्रॉब्लेम झालेला आहे ना, बरोबर. तर पहा आता काय होईल याच्यामध्ये, टॉपिक काय होईल की ए बी डिवायडेड बाय काय करू आपण, इथं बरोबर मेजरमेंट दिले मी 2 आणि 3. ठीक आहे. पहा इथं काय होईल प्रपोर्शन आपलं, ए बी डिवायडेड बाय एक्स वाय. ए बी डिवायडेड बाय एक्स वाय आणि ए बी डिवायडेड बाय एक्स वाय म्हणजेच काय, 1 डिवायडेड बाय ए बी ची व्हॅल्यू 1 आहे आणि एक्स वाय ची व्हॅल्यू 1/5 आहे. ठीक. त्यानंतर बी सी डिवायडेड बाय वाय झेड. बी सी ची व्हॅल्यू 2 आहे आणि वाय झेड ची व्हॅल्यू 3 आहे. चला सेम प्रपोर्शन भेटून राहिलं काय, सध्या तर नाही दिसून राहिलं काय सेम प्रपोर्शन आहे म्हणून, सध्या तर मला वाटत नाही आहे सेम प्रपोर्शन आहे म्हणून, पण याच्यामध्ये जर 2 मल्टिप्लाय करून टाकले, वरच्या प्रपोर्शन मध्ये जर 2 मल्टिप्लाय केले तर हे व्हॅल्यू ने हे व्हॅल्यू मॅच होते काय. पहा मी व्हॅल्यू ने बदलून राहिलो याची, कारण मी न्यूमरेटर मध्ये तो टॉपिक मल्टिप्लाय करून राहिलो, तो टॉपिक डिनॉमिनेटर मध्ये मल्टिप्लाय करून राहिलो. त्या कारणाने इथं मल्टिप्लाय जर आपण 2 केले
इथे तर मल्टिप्लाय 2 केले म्हणजे व्हॅल्यू चेंज नाही झाली. 2 1 चा इथं 2 झाला आणि 1.52 चा किती होते 3 होते. म्हणजेच काय ह्या दोघांचा साईडचं प्रपोर्शन काय बसून राहिलं सेम बसून राहिला प्रश्न अँगलचा. कारण एक अँगल सुद्धा दिलेला आहे आपल्याला. अँगल काय आहे हा अँगल नाही म्हणजेच काय ही साईड ह्या साईड सोबत काय आहे सेम प्रपोर्शन मध्ये आहे. ही साईड ह्या साईड सोबत सुद्धा सेम प्रपोर्शन मध्ये आहे म्हणजेच काय साईड सिमिलर झाल्या. आता राहिला एक अँगल तर अँगलचं साईन तर दिलंच आहे आयडेंटिकल मार्क दिला आहे म्हणजे 100%. इथं काय होऊन जाईल पहिली गोष्ट लिहून टाकू आपण AB डिवायडेड बाय XY इक्वल टू BC डिवायडेड बाय YZ सेम प्रपोर्शन आहे आणि देअरफॉर आणि अँड अँगल जो दिलेला आहे तो अँगल काय आहे अँगल आहे आपल्यापाशी B आणि तो कॉन्ग्रुएंट आहे म्हणते अँगल Y सोबत. म्हणजेच काय आहे दोन साईडच्या मधात एक अँगल आहे हे लक्षात घ्या. दोन साईडच्या मध्ये एक अँगल आहे. दोन साईडच्या मध्ये दोन साईडच्या सेम प्रपोर्शनच्या मध्ये एक अँगल सेम आहे म्हणजेच काय पहिले यस मग ए मग यस. इकडूनही काउंटिंग केली तर यस ए यस त्या कारणानं देअरफॉर 1 नंबर 2 नंबर फ्रॉम 1 and 2 वरून आपण म्हणू शकतो फ्रॉम 1 and 2 वरून म्हणू शकतो की यस ए यस टेस्ट फॉर सिमिलॅरिटी. ऑफ ट्रायंगल. हे झाली यस ए यस टेस्ट आणि सगळ्यात शेवटची टेस्ट आहे आता शेवटचा टॉपिक आणि ती टेस्ट कोणती राहणार आहे कोणती राहणार आहे यस 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 टेस्ट डबल ट्रिपल यस 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 टेस्ट फॉर सिमिलॅरिटी. ऑफ ट्रायंगल. ज्याच्यामध्ये दोन ट्रायंगल काढतोय पुन्हा मी असे काढले म्हणून असेच राहील अशातला भाग नाही. ट्रायंगल कोणते राहू शकतात आणि इथं आहे PQR XYZ. जर इफ हे कधी सिमिलर होणार जर ही साइड ह्या साइड सोबत ही साइड ह्या साइड सोबत नाही ही साइड ह्या साइड सोबत जर सेम प्रपोर्शन मध्ये आहे तर तिन्ही साइड काय आहे एकमेकांसोबत इक्वल आहे म्हणजे ट्रायंगल तर ट्रायंगलच इक्वल आहे. म्हणजेच ही साइड ह्या साइड सोबत ही साइड ह्या साइड सोबत ही साइड ह्या साइड सोबत आयडेंटिकल मार्कने दाखवून दिलं कॉन्ग्रुएंट आहे तर ह्या सर्व गोष्टी होऊ शकते. म्हणजेच देअरफॉर PQ डिवायडेड बाय XY इक्वल टू QR डिवायडेड बाय YZ इक्वल टू XZ PR डिवायडेड बाय XZ and therefore all side similar to other second triangle. त्याच्या कारणाने आपण काय म्हणणार की therefore किंवा then yes 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 test for similarity. इतकं इझी राहणार सर्व गोष्टी.